हाय स्टुडंट, याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण मेजरमेंट ऑफ मॅटर हा टॉपिक सुरू केला होता. या टॉपिकमध्ये प्रामुख्याने आपण यामध्ये प्रामुख्याने आपण मॅटर या संदर्भात माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर ॲटम साईज व्हॅलन्सी या संदर्भात पण माहिती गेल्या तासामध्ये घेतलेली आहे. An atom has a tiny particles. An atom has a tiny particles and an atom consists of three fundamental particles: proton, electron and neutron. Atom अणु हा तीन मूलभूत कणांनी बनलेला आहे. अणूमध्ये तीन प्रकारचे कण पार्टिकल्स असतात. एक आहे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज अँड न्यूट्रॉन हॅज अ नो चार्ज. मग त्यावरून आपण घेतलं होतं ॲटॉमिक साईज अणूचा आकार. ॲटॉमिक साईज डिपेंड्स ऑन ॲटॉमिक रेडियस. अणूचा आकार अणूच्या त्रिज्येवर अवलंबून असतो. मग अणूची त्रिज्या म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस टू आउटरमोस्ट शेल ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस denoted by atom. The SI unit of atomic radius is a picometer. मग पिकोमीटर मध्ये हे ॲटॉमिक रेडियस मेजरमेंट केली जाते. हा एक मुद्दा आपण घेतलेला आहे. आज आपण या ठिकाणी घेणार त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन एन ॲटम विच इज ऑल्सो नोन ॲज अ न्यूक्लिऑन्स. ॲटॉमिक मास म्हणजे काय? तर दिलेल्या ॲटम मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजेच याला आपण या ठिकाणी ॲटॉमिक मास म्हणता येईल. अँड द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन एन ॲटम इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज डिनोटेड बाय A. So A equal to P plus N. Some of the elements having different atomic masses we have to be already studied. आपण अगोदरच्या तासामध्ये हे समजून घेतलेले वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा ॲटॉमिक मास नंबर आपल्याला दिलेला होता. मग हा ॲटॉमिक मास नंबर देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मॉलिक्युलर मास काढण्यासाठी. आज आपण या ठिकाणी एलिमेंट the symbols of elements are denoted by symbols. John Dalton in a last or in an ancient time, most of the scientists try to give the symbol of the elements. John Dalton suggested that some symbols of element. John Dalton या शास्त्रज्ञांनी काही मूलद्रव्यांना सिम्बॉल चिन्ह देण्यासाठी सर्कलचा वापर केला होता. सर्कल मध्ये तो एलिमेंट काढत होता किंवा काही ठिकाणी सर्कल आणि त्यामध्ये एक पॉइंट देत होता. अशा पद्धतीने एलिमेंट डिनोट करत होता. बट नाउ वी हॅव टू गिव्ह द स्पेसिफिक नेम ऑफ ईच अँड एव्हरी एलिमेंट. टुडे 180 एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड. सध्या जगामध्ये 118 मूलद्रव्ये शोधून काढण्यात आलेली आहेत. मग या 118 मूलद्रव्यांना ठराविक असा सिम्बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. IUPAC system give the correct symbol to each and every element. IUPAC system विद्यार्थी मित्रांनो, IUPAC सिस्टीम ही अशी जगातली एकमेव अशी संस्था आहे. या संस्थेने या ठिकाणी प्रत्येक एलिमेंटला ठराविक नाव देण्यात आलेली आहे. त्यामुळे युनिक सिम्बॉल प्रत्येक एलिमेंटचा आहे. एकमेव असा सिम्बॉल प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला सांगता येईल. जगामध्ये कुठे जरी आपण गेला तरी हायड्रोजनचा सिम्बॉल म्हणले की याच्याच आपल्याला सांगावं लागेल. सिल्वर म्हणले की एचच म्हणावं लागेल. गोल्ड म्हणले की ए सांगावं लागेल. IUPAC सिस्टीम याचा फुल फॉर्म काय? तर I मीन्स इंटरनॅशनल युनियन प्युअर अप्लाइड अँड केमिस्ट्री. International Union Pure Applied and Chemistry. IUPAC system gives the symbols of every element. प्रत्येक मूलद्रव्यांना ठराविक असा सिम्बॉल चिन्ह देण्याचं काम या IUPAC सिस्टीमने केलेलं आहे. मग आपण या ठिकाणी समजून घेऊ काही एलिमेंटचे सिम्बॉल या ठिकाणी आपण अभ्यासता येईल. लुक ॲट दिस. फर्स्ट पोटॅशियम. द सिम्बॉल ऑफ पोटॅशियम इज अ K. Carbon, symbol of carbon is a C. Sodium, Na. Nitrogen, याचा symbol N. Copper, Cu. Iron, Fe.
magnesium Mg, hydrogen H, chlorine Cl, silver Ag, gold Au, lead Pb, mercury Hg, zinc Zn and calcium Ca. मग या सिम्बॉलचा वापर कशासाठी होतो? These symbols of elements are used to write the molecular formula of a compound. या सिम्बॉल पासून आपण कंपाऊंड तयार करतो, लक्षात घ्या. मग एलिमेंटच्या सिम्बॉल पासून कंपाऊंड तयार होतात आणि कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी हे सिम्बॉल प्रामुख्याने वापरले जातात. we have to write the names of the compound by using molecular formula. मॉलिक्युलर फॉर्म्युलासाठी ह्या एलिमेंटच्या सिम्बॉलचा वापर केला जातो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास म्हणजे रेणू वस्तुमानांक. मग आता हा कसा फाइंड आउट करतात? मॉलिक्युलर मास इज द सम ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स इन अ कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंड मध्ये, कंपाऊंड म्हणजे संयोग, दिलेल्या कंपाऊंड मध्ये जेवढे एलिमेंट असतील त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास नंबरची बेरीज म्हणजेच मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ. पहा, molecular mass equal to the sum of all the sum of the atomic mass of the elements in the compound. दिलेल्या कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट असतील त्या एलिमेंटची बेरीज, त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास नंबरची बेरीज. ॲटॉमिक मास नंबर आपल्याला दिलेले असतात एक्झाम मध्ये. त्या ॲटॉमिक मास नंबरची आपल्याला ॲडिशन जर केली आपण तर आपला मॉलिक्युलर मास या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. काही एक्झाम्पल आपण यावरचे घेऊ. मग मॉलिक्युलर मास याचा फॉर्म्युला काय सांगता येईल? द सम ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. दिलेल्या मूलद्रव्यांच्या अणु वस्तुमानांकांची बेरीज, दिलेल्या सर्व मूलद्रव्यांच्या अणु वस्तुमानांकांची बेरीज म्हणजेच रेणू वस्तुमानांक. याचे काही एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेऊ. नंबर फर्स्ट, ॲटॉमिक मास आपला दिलेले असते या ठिकाणी. ॲटॉमिक मास H hydrogen 1, oxygen 16, nitrogen 14, potassium 39, carbon 12, then sulfur is given 32, calcium 40, sodium 23, chlorine 35.5 and magnesium is 24, aluminum 27. All these elements of atomic masses are given in a bracket. So find the molecular mass of first NaCl, number 2 MgCl2, number 3 KNO3, number 4 H2O2, number 5 AlCl3. look at this. काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेऊ. 2-3 एक्झाम्पल. फर्स्ट सोडियम क्लोराइड NaCl. आता सोडियम क्लोराइड याचा मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचा आहे. सो मॉलिक्युलर मास इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ सोडियम क्लोराइड इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? द सम ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स इन अ कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट असतील त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास नंबरची ॲडिशन. सोडियमचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 23. सो 23 प्लस क्लोरीनचा ॲटॉमिक मास 35.5. ॲडिशन करा. 35.5 प्लस
23.05, 5 plus 3 8, 3 plus 2 5, 58.5 units. सेकंड एक्झाम्पल आहे MgCl2 मॅग्नेशियम क्लोराइड. याचा मॉलिक्युलर मास त्याचप्रमाणे मॅग्नेशियम ॲटॉमिक मास आहे 24 प्लस क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5. क्लोरीनचे दोन ॲटम आहेत, 2 न मल्टिप्लाय करा, 35.5 मल्टिप्लाय 2 न का मल्टिप्लाय केले, क्लोरीनचे दोन ॲटम आहेत. सो 24 प्लस 30.5 मल्टिप्लाय 2 यांचा मल्टिप्लाय केला तर तो येणार आहे 71.0. याचे ॲडिशन 4 plus 1 5, 7 plus 2 9, 95 unit. Atomic molecular mass of magnesium chloride is 95 unit. Number third, potassium nitrate KNO3. याचा फाइंड आउट करू आपण. molecular mass of potassium nitrate. So write the atomic mass of potassium. Atomic mass of potassium is 39 plus नायट्रोजनचा atomic mass आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 14 प्लस ऑक्सिजनचा atomic mass आहे 16 into 3. So 39 plus 14, 16 3 जा 48. ऐड करा यांची ॲडिशन करा. 8 plus 4 12, 12 plus 9 21 is carry out to 4 plus 4 8, 8 plus 2 10, 10 plus 3 13 unit. 131 unit. मग राहिलेले याच पद्धतीने ॲटॉमिक मास ऑफ H2O2 and AlCl3 हे फाइंड आउट करू शकतो. राहिलेला भाग आपण नंतर समजून घेऊ.